गोष्टीचं नाव आहे आजीचे जादुई गुल्लक. एका सुंदर गावात प्रगतीपूर नावाचे छोटेसे गाव होते. त्या गावात आरव नावाचा 10 वर्षांचा मुलगा राहत होता. आरव खूप हुशार होता, पण पैशाबद्दल त्याला काहीच माहिती नव्हती. आरवला मिळणारे खिशाचे पैसे कधी संपायचे ते त्याला कळायचेच नाही. तो कधी चॉकलेट घ्यायचा, तर कधी खेळणी, तर कधी फुगे घ्यायचा. आठवड्याच्या शेवटी त्याला खिशात एकही रुपये उरायचा नाही. आरव नेहमी म्हणायचा, पैसे येतात आणि लगेच गायब होतात. एके दिवशी आरवच्या आजीने त्याला एक मातीची गुल्लक दिली. ही साधी गुल्लक नाही, आजी म्हणाली, ही तुला पैशांचा खरा उपयोग शिकवेल. आजी पुढे म्हणाली, पैसे म्हणजे बी आहे. ते योग्य वापरले तर झाड बनते आणि वाया घातले तर हरवते. आरवने ती गुल्लक खूप जपून ठेवली. दुसऱ्या दिवशी आरवला 100 रुपये खिशात मिळाले. नेहमीप्रमाणे तो दुकानाकडे धावणारच होता, पण आजीचे शब्द त्याला आठवले. त्याने ठरवले 100 रुपयापैकी 50 रुपयाची बचत करायची, 30 रुपयाचा खर्च करायचा आणि 20 रुपयाची मदत करायची. 50 रुपये गुल्लकात टाकताना टन असा आवाज झाला. आरव खूप आनंदी झाला. शाळेत आरवने सावी, रोहन आणि मीराला ही गोष्ट सांगितली. सगळ्यांनाच ही अडचण होती की पैसे टिकत नव्हते, म्हणून त्यांनी एक क्लब तयार केला. दर रविवारी ते मोठ्या वडाच्या झाडाखाली बसून पैशांचे धडे शिकायचे. सावी म्हणाली, मी सगळे पैसे रंगीत पेनवर खर्च केले, पण वही घ्यायला पैसे उरलेच नाही. तेव्हा त्यांनी यादी केली, गरज आणि इच्छा. गरजेमध्ये काय काय येतं? वह्या, पुस्तकं आणि अन्न. इच्छेमध्ये येतं खेळणी आणि चॉकलेट्स. आधी गरज मग इच्छा, हा त्यांच्या क्लबचा नियम झाला. रोहन म्हणाला, आपण पैशांचा प्लॅन करूया. सगळ्यांनी आपापले पैसे 3 भागात वाटले, बचत, खर्च आणि मदत. आता त्यांच्या पैशांना दिशा मिळाली. मीरा एक झाडाचे रोपटे घेऊन आली. ती म्हणाली, हे रोपट म्हणजे पैसे आहे, काळजी घेतली तर वाढतो. शिक्षकांनी बँकेबद्दल सांगितले, बँकेत पैसे ठेवले तर ते सुरक्षित राहतात आणि वाढतात. आरव आनंदाने म्हणाला, म्हणजे पैसे झाडासारखे वाढतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांनी ठरवले की स्वतः कमवायचे. आरव पुस्तक खुणा म्हणजे बुकमार्क बनवू लागला. सावी शुभेच्छा गाठ बनवू लागली. रोहन सायकल धुण्याचं काम करायला लागला आणि मीरा लिंबू सरबत विकायला लागली. थोडी कमाई झाली, पण त्यांचा अनुभव खूप मोठा होता. क्लबच्या पैशातून त्यांनी गरजू मुलांसाठी पुस्तके घेतली. त्या मुलांच्या डोळ्यातला आनंद पाहून आरव म्हणाला, पैसे म्हणजे फक्त खर्च नाही, ते आनंद पसरवण्यासाठीही असतात. वर्षाखेरीस आरवने गुल्लक फोडली. त्यात भरपूर पैसे होते. आजी म्हणाली, तू फक्त पैसे नाही साठवलेस, तू शहाणपण, संयम आणि आपुलकी साठवली आहेस. आरव हसत म्हणाला, आता पैसे माझ्यावर राज्य करत नाहीत, मी पैशांवर राज्य करतो. गोष्टीचा बोध आहे, आधी बचत करा, नियोजन करा, पैसे वाढवा, प्रामाणिक कमाई करा आणि आनंदाने वाटा.